सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक निलेश पारिंगे सरपंच, सुनील बडेकर उपसरपंच, प्रशांत कदम ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव तालुका खालापूर। बकवास आणि भंपक लोकांसोबत न जाता दिलदार भाऊंना पाठिंबा। प्रतीक्षाताई आणि सर्व उमेदवार एकतर्फी विजयी होतील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा दावा। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कर्जतचे भवितव्य आणि भविष्यासाठी बकवास आणि भंपक लोकांसोबत न जाता दिलदारपणे कर्जतच्या विकासासाठी झटणाऱ्या आमदार सुरेश भाऊ लाड यांना दिलदारपणे पाठिंबा दिल्याचे सांगत मनसेचा पाठिंबा काय असतो हे शिवसेना भाजप युतीच्या भंपक लोकांना निकालाच्या दिवशी दिसेल असे सांगत प्रतीक्षाताई आणि 18 उमेदवार एकतर्फी निवडून येतील असा विश्वास मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केलाय। ही बातमी आपण पाहणारच आहोत, परंतु छोट्याशा विश्रांतीनंतर। सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दिलीप सखाराम ठोंबरे सरपंच, वर्षा संतोष पवार उपसरपंच, प्रतिमा खैरे ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत टेंभरी तालुका खालापूर। राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कर्जतच्या टिळक चौकात आयोजित जाहीर सभेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शिवसेना भाजप युतीचा समाचार घेतला। प्रतीक्षाताई आणि 18 उमेदवार वन साइड निवडून येतील असा विश्वास व्यक्त करताना मनसेची अनेकांना चिंता असल्याचा टोला जितेंद्र पाटील यांनी लगावला। आणि मी विश्वासाने सांगतो की प्रतीक्षाताई वन साइड आणि त्याचे 18 उमेदवार वन साइड। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र विमान सेनेच्या बाबतीत बऱ्याच लोकांना जास्त विचार पडलेले आहेत। आज थोडंसं बोलेन कारण बरेच वक्ते मला कमी बोलायचं आहे। देशात मोदी शेठ, राज्यात फडणवीस शेठ, या राज्याचे गुटखा मंत्री गेले, आता आले चव्हाण शेठ यांनी कर्जतमध्ये होर्डिंग लावले नगराध्यक्ष थेट, आणि परत एकमेकावरती काड्या करून कर्जतमध्ये युतीची केली गलाभेट। बनवाबनवी थांबवण्यासाठी दिलदारपणे काम करणाऱ्या भाऊंना पाठिंबा दिल्याचे सांगत बकवास आणि भंपक लोकांपेक्षा दिलदार भाऊ बरे असे जितेंद्र पाटील यावेळी म्हणाले। कर्जतचे भवितव्य आणि भविष्यासाठी पाठीशी असल्याचे स्पष्ट करत मनसेचा पाठिंबा काय असतो हे सेना भाजपच्या भंपक लोकांना 28 तारखेला कळेल असे जितेंद्र पाटील यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र विमान सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जो या कर्जत करता दिलदारपणे काम करतोय, हे जाहीर पाठिंबा द्यायला देखील दिलदारपणा लागतो आणि तो दिलदारपणा महाराष्ट्र विमान सेनेने दाखवलेला आहे। आज या राज्यामध्ये, या देशामध्ये जे काय मोठी मोठी आव्हानं देऊन, मोठे मोठे गाजर दाखवून या गाजर पार्टीने या देशाचं आणि या राज्याची जी फसवणूक चालवलेली आहे, त्या स्थानिक पातळीवरती येऊन यांचा रथ आणि यांची फसवाफसवी आणि बनवाबनवी, तो पिक्चर आहे ना, अशी ही बनवाबनवी थांबवण्याकरता या कर्जतमध्ये आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे। मी जास्त काही न बोलता या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजेत चारा आणि छावण्या, या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पाहिजेत चारा आणि छावण्या, आणि या बीजेपी आणि शिवसेना सरकारने चालू केल्या बार आणि लावण्या। त्यामुळे या असल्या बकवास आणि भंपक लोकांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपले दिलदार सुरेश भाऊ लाड बरे, कारण त्यांनी कर्जतला एकदम तळहाताप्रमाणे जपलेलं आहे। त्या कर्जतकरांना अतिशय विश्वासाने जवळ घेतलेलं आहे आणि विकास चांगला करतायत। महाराष्ट्र विमान सेनेने जेव्हा जेव्हा काही आंदोलनं केली तिथे कुठचाही राजकीय मतभेद न ठेवता सन्माननीय सुरेश भाऊंनी अतिशय दिलदार मनाने महाराष्ट्र विमान सेनेला पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून या कर्जतच्या भवितव्याकरता आणि या कर्जतच्या भविष्याकरता आम्ही आमची भगिनी प्रतीक्षाताई लाड आणि तिच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहोत। महाराष्ट्र विमान सेनेचा पाठिंबा काय असतो हे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या या भंपक लोकांना 28 तारखेला विजयी रथात सामील होऊन आम्ही दाखवू, एवढा एक विश्वास करतो आणि आपली रजा घेतो। या सभेला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड यांच्यासह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते।
शुभम पोटे, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।